नमस्कार प्रेक्षकांनो. इथे आता उदयला म्हणत असते की उदय, मी तुझ्या आणि कावेरीच्या लग्नाचा सुद्धा पुन्हा एकदा मुहूर्त काढलाय. जेव्हा आपण यश आणि अमृताचं लग्न करू ना, तेव्हाच मला तुमच्या दोघांचं सुद्धा त्याच लग्न मंडपामध्ये लग्न लावून द्यायचंय. तुझी काही हरकत तर नाही आहे ना? तेव्हा इथे आता उदयला काहीच प्रॉब्लेम नसतो. उदय इथे खुश असतो मनातून खूपच. पण प्रेक्षकांनो, कावेरीला मात्र वाईट वाटत असतं. कारण कावेरी ही उदयची बायको नाहीच आहे. त्याच्यामुळे तिला त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही आहे आणि तिचं प्रेम आहे ते यशवरती. त्याच्यामुळे काऊ ही तिची सगळ्यात जवळची एकदम बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये उदयला काही आठवत नाही आहे, पण कावेरीला तर सगळंच आठवतं आहे. मग आता मला सत्य तरी कसं सांगायचं? या धर्मसंकटामध्ये इथे आता कावेरी अडकलेली असते. तेव्हा इथे आता जेव्हा म्हणते की तुम्ही पुन्हा लग्न कराल ना, तेव्हा उदय माचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, तू माझी आई आहेस आणि त्यामुळे माझ्यासाठी जो निर्णय घेशील तो योग्यच असेल, नाही का? मला तुझा निर्णय मान्य आहे असं इथे आता उदय म्हणत असतो. तेव्हा म्हणत असते की उदय, काही गोष्टी तुला आठवत नाही, पण तरीसुद्धा मी तुझ्यावरती केलेले संस्कार तू विसरलेला नाही आहेस. म्हणजे तुझ्या माची प्रत्येक गोष्ट ऐकणं हे तू आधीसुद्धा करत होतास आणि आत्तासुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा कावेरीला आपल्या जवळ बोलावते. कावेरीला आणि इथे उदयला दोघांनासुद्धा ती आता मिठी मारते. त्यामुळे त्या तिघांना असं एकत्र बघून कुठेतरी यशच्या मनाला थोडंफार वाईट वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यमुनाने फोन केलेला असतो. यमुना म्हणत असते, अहो कधी येते रिपोर्ट्स घेऊन? रिपोर्ट्स तयार झालेत ना, लवकरात लवकर ते घेऊन या आणि रिपोर्ट्स हे माझ्याकडेच दिले पाहिजे, नाहीतर माझ्या मोबाईलवरती पाठवून ठेवा, असं सुद्धा यमुना म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता उदय म्हणत असतो की कावेरी 1 मिनिट, कारण कावेरी जायला निघालेली असते. कावेरीला खूप जास्त वाईट वाटत असतं जे काही घडत असतं त्याचं. तेव्हा इथे उदय म्हणत असतो, कावेरी 1 मिनिट थांबा हा. तो म्हणतो की आता आपलं लग्न आहे, कुठली शेरवानी घालायची आहे ते प्लीज तुम्ही सांगा ना. हे बघा, ही शेरवानी कशी आहे? आणि तो इथे पांढऱ्या रंगाची खूपच छान आणि सुंदर अशी शेरवानी इथे आता काढलेली असते. तेव्हा इथे कावेरी ती शेरवानी बघते. यश बघा कावेरीकडेच बघतोय. कावेरी आता काय बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे कावेरी यशकडे बघते, उदयकडे बघते आणि ती आता उदयला म्हणत असते, तुम्हाला जे आवडेल ना ती शेरवानी तुम्ही घाला. तेव्हा इथे उदय म्हणत असतो, कावेरी अगं असं काय करतेस? आपलं लग्न होणार आहे, तू खुश तर आहेस ना? तेव्हा इथे आता कावेरी गप्पच बसते. इकडे तिकडे आजूबाजूला बघते आणि ती आता सुलक्षणाकडे सुद्धा बघते. तेव्हा तिच्याकडे आपुलकीने बघत असताना मग इथे कावेरीला तिचं मन दुखवायचं नसतं, म्हणून कावेरी म्हणते की हो मी खुश आहे. तेव्हा उदय म्हणतो, हो ना, मग सांग ना मी कुठली शेरवानी घालू? ही घेऊ का? मला ही खूप आवडली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, वहिनी बघताय ना, म्हणजे इथे आपला उदय बायकोच्या पसंतीची किती काळजी घेतोय. म्हणजे जे बायको बोलेल तेच, हो की नाही? तेव्हा म्हणते, हो बघते ना मी. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे यमुना येत असते. यमुना म्हणत असते, उदय, अरे चांगला नवरा, आदर्श नवरा म्हणजे कोण? हे जिवंत उदाहरण म्हणजे आपला उदयदादा. बघतोयस ना, कावेरीचं मन कसं राखण्याचा प्रयत्न करतोय. तिची आवड निवड विचारतोय, कुठली शेरवानी घालू ते तिला विचारतोय. तेव्हा उदय म्हणतो, यामी तू आहे ना काही बोलतेस आता. त्यानंतर उदय विचारतो, सांग ना कावेरी, मी ही शेरवानी घालू का? मला खरंच खूप आवडली. तेव्हा कावेरी म्हणते, मी म्हणाले ना तुम्हाला जी आवडेल ना शेरवानी ती तुम्ही घाला, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश कावेरी आणि उदय या दोघांकडे सुद्धा एका नजरेने बघत असतो. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, अरे काय चाललंय तुमचं? कावेरी, उदयदादा, अरे यश, अमृता, लग्न आहे तुमचं, लग्न. आणि काय गं अमृता, असा उदास चेहरा करून काय बसलीस? अगं बघ ना, साड्या सिलेक्ट कर. इथे आता यशला कुठली शेरवानी हवी आहे ते सिलेक्ट करा ना तुम्ही दोघीजणी. एव्हा ना मी तुमच्या जागी असते ना तर मी 500 साड्या बघितल्या असत्या, पण तुम्ही तर इथे ना साडी बघत ना तुमच्या नवऱ्यांना मदत करत. काय चाललंय काय तुमचं? आणि कावेरी, अगं उदयदादा तुला जर विचारतोय ना कुठली शेरवानी घालू, तर सांग ना त्याला,
तुला कुठली शेरवानी आवडले ते, तुम्हाला जी आवडेल ती घाल असं का म्हणतेस तू? तो तुला तुझी पसंतीसुद्धा विचारतोय ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यमुना ही गोष्ट व्यवस्थित बोललेली असते. म्हणजे जरी पण इथे कावेरीला बोलायचं नाही आहे तरीसुद्धा एखादी शेरवानी सजेस्ट केली असती तरीसुद्धा चाललं असतं, कारण उदय सारखंच तिला विचारत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो की यश धर्माधिकारी. तेव्हा इथे यश आपल्या शेरवानीचा माप द्यायला उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे अमृता म्हणत असते की यश तू कंटिन्यू कर, मी जाते, मी बघते कोण आहे ते. तेव्हा इथे अमृता येते आणि म्हणते बोला ना. तो म्हणतो की यश धर्माधिकारी कुठे आहेत, हे रिपोर्ट्स त्यांना द्यायचे होते. अमृता म्हणते मी त्यांची होणारी बायकोच आहे, तुम्ही मला हे रिपोर्ट्स दिले तरीसुद्धा चालतील. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता तो माणूस म्हणतो नाही मॅडम, तुम्हाला रिपोर्ट्स दिले जाणार नाहीत, कारण रिपोर्ट्स खूपच जास्त कॉन्फिडेन्शियल आहेत आणि ते यश धर्माधिकारी यांच्या हातातच द्यायचे आहेत. त्यानंतर इथे आता यश म्हणतो की हो, मीच यश धर्माधिकारी आहे, ते रिपोर्ट्स तुम्ही मला देऊ शकता. त्यानंतर प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते की यश हे कसले रिपोर्ट्स आहेत, हे त्या सरबताचे रिपोर्ट्स आलेत का? तेव्हा इथे यश म्हणतो हो, हे तेच रिपोर्ट्स आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अमृता घाबरलेली असते, कारण इथे कावेरीने सांगितलेलं असतं की तिने ब्लड रिपोर्टसुद्धा तयार करायला दिलेले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणतो अमृता तू काळजी करू नको, हे रिपोर्ट्स मी व्यवस्थित ठेवतो, हे सरबताचेच रिपोर्ट्स आहेत, पण तू आता जा आणि तुझ्यासाठी साडी सिलेक्ट कर हा, आणि माझ्या शेरवानीला मॅचिंगच तुझी साडी सिलेक्ट कर, असं इथे यश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, यशलासुद्धा अमृताचं कारस्थान माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळे तो आता कावेरीची मदत करतो आहे आणि तिच्याबरोबर चांगलं वागण्याचं नाटकच करतो आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश आपल्या रूममध्ये येतो आणि ड्रॉवरमध्ये तो रिपोर्ट्स ठेवून देतो आणि लगेच तो बाहेर निघून जातो. त्याच्यानंतरला अमृता त्याच्या मागे मागे लगेच त्याच्या रूममध्ये येते आणि ज्या ड्रॉवरमध्ये तो रिपोर्ट ठेवलेला असतो तो रिपोर्ट ती लगेच काढते आणि त्याला आग लावण्याचा प्रयत्न करत असते, जाळून टाकणार असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता कावेरी येते. कावेरी म्हणत असते काय चाललं आहे तुझं अमृता, सांग ना काय चाललं आहे. आणि इथे आता कावेरी येऊन जो रिपोर्ट अमृताने जाळलेला असतो तो रिपोर्ट ती विझवून टाकते आणि म्हणते काय चाललं आहे तुझं, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतेस ना. मला माहिती होतं यश इथे रूममध्ये आल्यानंतर तू त्यांच्या मागोमाग तो रिपोर्ट जाळण्यासाठी नक्की येशील. आधीपासूनच माहिती होतं, तुझी कारस्थानं आहेत ना, माझ्यासमोर चालणार नाही. चल आता बाहेर माझ्याबरोबर. आणि इथे अमृताला घेऊन कावेरी लगेचच बाहेर येते. अमृता म्हणत असते कावेरी वहिनी मी काही केलेलं नाही आहे. आणि तेव्हाच इथे कावेरी अमृताच्या जोरदार थोबाडीत देते. तेव्हा इथे सगळ्यांना धक्का बसतो की कावेरीने अमृताच्या थोबाडीत का दिली. तेव्हा तिथे सुलक्षणा येते आणि म्हणते काय गं कावेरी, काय चाललं आहे, अगं तू अमृताच्या अशी थोबाडीत काय दिलीस, काय झाले तरी काय. तेव्हा कावेरी म्हणते सांगते ना मा, तुम्हाला सत्य समजावं यासाठीच तर मी हे सगळं घडून आणले. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते कावेरी काय झाले मला सांगशील का, हे बघ स्पष्टपणे बोल, मला समजेल असं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की मा, ही अमृता आहे ना, ही साधीसुधी मुलगी नाही आहे, हिच्या बहिणीने आत्महत्या केली त्यासाठी ही तुम्हाला जबाबदार ठरवते. या सगळ्यामध्ये तुमची काहीही चूक नसताना तुमच्या मनामध्ये सतत तिने ते गिल्ट ठेवलं आहे की तिच्या बहिणीने आत्महत्या ही तुमच्यामुळे केलेली आहे. आणि ते गिल्ट तुमच्या मनामध्ये इतकं आहे की तुम्हाला तिच्या चुका दिसतच नाही. हे बघा मा, ती तोंडाने बोलते की ते गिल्ट तुमच्या मनामध्ये ती नेहमी जिवंत ठेवेल म्हणून. तेव्हा इथे कावेरी म्हणते की हिच्या चुका तुम्हाला दिसत नाही ना, म्हणूनच मला हिच्या विरोधात एक सापळा रचावा लागला आणि त्या सापळ्यात तिला मी अडकवलं. तेव्हा सुलक्षणा म्हणते म्हणजे. तेव्हा कावेरी म्हणत असते मा, ज्या वेळेला सरबतमधून मला विषबाधा झाली त्यानंतरला यशने त्याचे रिपोर्ट्स तयार करायला दिले होते, पण त्याच वेळेला मी अमृताला ही सुद्धा गोष्ट सांगितली होती की मला ट्रंकमध्ये ढकलणारी व्यक्ती ही अमृता आहे. तुमचा कुणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी त्या ट्रंकला लागलेलं जे रक्त आहे ना, त्या रक्ताचे रिपोर्टसुद्धा दिले होते तयार करण्यासाठी. ते रक्त कुणाचं आहे हे मला चेक करायचं होतं आणि तो रिपोर्टसुद्धा तयार करण्यासाठी मी दिला होता आणि ही गोष्ट मी अमृताला सांगितली होती. अमृता घाबरली आणि जे रिपोर्ट्स आता यशला मगाशी ते हवालदार साहेब घेऊन आले होते ना, ते रिपोर्ट आता अमृता जाळायला गेली होती. तेव्हा सुलक्षणा म्हणते अगं पण कशावरून हे सगळं अमृतानेच केलं आहे, काय पुरावा काय आहे तुझ्याकडे की हे सगळं अमृताने केलं आहे म्हणून.
तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो मा, मला माहितीच होतं तुम्ही माझ्यावरती काही विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मला हा खेळ खेळावा लागला. हा रिपोर्ट बघा, हा अमृता रिपोर्ट जाळायला गेली होती, तो मी विझवला आणि इथे घेऊन आली. बघा हा रिपोर्ट. तेव्हा इथे सुलक्षणा तो रिपोर्ट आता हातामध्ये घेते आणि म्हणते, पण हा रिपोर्ट तर कोरा आहे, याच्यावरती काहीच लिहिलेलं नाही आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणते, तेच ना मा, हा रिपोर्ट कोराच आहे, हा खरा रिपोर्ट नाहीच आहे. म्हणजे हा रिपोर्ट आहे ना, तो बनवून येण्याच्या आधीच मी खोटा कोरा पेपर याच्यामध्ये टाकून द्यायला सांगितला होता आणि ते कॉन्फिडेन्शियल पेपर आहेत असं सुद्धा सांगितलं होतं. तेव्हा अमृताला वाटलं कदाचित हा ब्लड रिपोर्ट तर नाही आहे ना, आणि म्हणूनच ती जाळायला गेली. पण तेव्हा इथे मा म्हणते, पण आता कोरा पेपर आहे ना, रिपोर्ट कुठे आहे? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की मा, अहो पण हा कोरा पेपर बघूनच अमृता इतकी का घाबरली? अमृता तो पेपर जाळायला का गेली? कारण तिला माहिती आहे की ज्या ट्रंकला रक्त लागलं होतं ना, ज्या ट्रंकमध्ये मला टाकण्यात आलं होतं, ते काम अमृताने केलं होतं. अमृतानेच त्या ट्रंकमध्ये मला ढकललं होतं. तुम्ही ती ट्रंक व्यवस्थित बघितली नाही. तिच्या कोपऱ्याला एका बाजूला रक्त लागलं होतं आणि त्यामुळेच ते रक्त मी चेक करायला दिलं आहे. ही गोष्ट मी अमृताला सांगितली आणि अमृता इतकी घाबरली की तिला तेच रिपोर्ट्स वाटले आणि ती लगेच ते रिपोर्ट जाळायला गेली. हे बघा, तिच्या हातामध्ये लायटर अजूनही तसाच आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, सत्य काय आहे ना, ते बरोबर इथे कावेरीने माच्या आणि घरातल्या सर्व लोकांच्या समोर आणून दिलेलं असतं. त्यामुळे इथे अमृताचं भांडं जवळजवळ आता संपलेलंच असतं. पण इथे आता अमृतासुद्धा कच्ची खिलाडी नाही आहे. अमृता आता बघा काय प्लॅन करते ते. त्यानंतर इथे सुलक्षणा म्हणते, अमृता अगं हे सगळं काय आहे? कधी एकदा माझ्या यशबरोबर तुझं लग्न करते आणि तुला या घरची सून करते असं वाटत होतं मला, पण तू तर हे काय केलंस? अगं तुला या घरामध्ये मी आणण्याचा प्रयत्न करते आणि तू माझ्या मोठ्या सुनेच्या जीवावरती सुटलेस. एका पाठोपाठ एक तिला त्रासच देतेस, कारस्थानच करतेस. हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणूनच आता मी एक निर्णय घेतला आहे. आता मी स्वतः तुला या घरामध्ये येऊ देणार नाही आहे. तुझ्यासारखी कारस्थानी सून नको आहे अगं मला. तेव्हा इथे मा म्हणते की आत्ताच्या आता मी तुझं आणि यशचं लग्न मोडून टाकते. काही झालं तरीसुद्धा तुझ्यासारखी मुलगी मला माझ्या घरामध्ये सून म्हणून नको आहे. कारण प्रेक्षकांनो, माची निवड बघा. माने आधी इथे विद्याची निवड केली. विद्या एक उत्तम सून आहे. त्यानंतर माने इथे आता कावेरीची सुद्धा निवड केली. आता कावेरी शेवटी यशची होणारी बायको आहे, पण तरीसुद्धा कावेरीसुद्धा चांगली सून आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदयची बायको काऊसुद्धा एक अत्यंत गुणी सून आहे. ती अजूनपर्यंत सापडलेली नाही आहे म्हणून, पण ती एकदा का सापडली आणि घरी परत आली की कावेरी खूपच जास्त चांगली आहे हे सगळ्यांनाच कळेल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता माने ठरलेलं लग्न मोडलेलं असतं. अमृताचं भांडं फुटलेलं असतं. अमृता म्हणते, मा मला माहिती आहे मी चुकले, पण हे सगळं मी जाणून बुजून केलेलं नाही आहे. प्लीज मावशी मला एक संधी दे. मी हवं तर तुझ्या पाया पडते, पण प्लीज मला एक संधी दे. माझं चुकलं, पण मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. प्लीज मला माफ कर ना. तेव्हा इथे अमृता आता जवळजवळ माच्या पायासुद्धा पडते. तेव्हा मा म्हणते, अमृता सॉरी, पण मी तुला माफ करू शकणार नाही आहे. मला अजिबात तुला माफ करायचं नाही आहे. काहीही झालं तरी तुझं आणि यशचं लग्न मी काही होऊ देणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अमृताला माफ करायला तयार मात्र मा नसते. तेव्हा अमृता लगेचच एक प्लॅन करते. सगळा आरोप ती यामीवरती टाकण्याचा प्रयत्न करते. अमृता म्हणत असते की यामीदी सॉरी, नाही खरंच सॉरी, आतापर्यंत मी गप्प बसले, पण आता मला तुझं सत्य मला सांगावंच लागेल, तुझं सिक्रेट सांगावं लागेल. कारण कसं आहे ना यामीदी, म्हणजे माझं एक वेळ इथे यशबरोबर लग्न नाही झालं ना तरीसुद्धा चालेल, माझी काही हरकत नाही आहे. माझं नाही लग्न झालं तरीसुद्धा चालेल, पण मी मावशीच्या नजरेमध्ये माझ्याबद्दल इतका राग नाही बघू शकत. तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल तिरस्कार नाही बघू शकत. आणि म्हणूनच मला तुझं सिक्रेट इथे आता सगळ्यांना सांगावं लागणार आहे. मला माफ कर यामीदी, कारण माझ्याबद्दल मावशीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे आणि आता हा गैरसमज मलाच दूर करायला हवा, असं इथे अमृता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अमृता म्हणत असते की मावशी, अगं यामीदीने काय केले माहिती आहे का? तिला आहे ना कावेरी वहिनीवरती संशय आहे. तिला असं वाटतंय की उदयदादाबरोबर लग्न झालेलं असतानासुद्धा कावेरी वहिनीचं बाहेर कुणाबरोबर तरी अफेअर आहे आणि त्या अफेअरमधूनच चिकू जन्माला आलेला आहे,
असं इकडे आता यामिनीचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे तिला संशय आला आणि तिने इथे चिकूचे सॅम्पल आणि उदयदादाचे सॅम्पल DNA साठी दिलेले आहेत. तिला बघायचं आहे की चिकू हा उदयदादाचा मुलगा आहे की इथे कावेरी वहिनींच्या अफेअरमधून झालेला मुलगा आहे, हे तिला चेक करायचं होतं. आणि म्हणूनच तिने इथे कावेरी वहिनीला बेशुद्ध केलं. सरबतमधून तिला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि तिला बेशुद्ध केलं. कारण जर कावेरी वहिनी शुद्धीवरती असत्या तर त्यांनी DNA साठी कधीच संमती दिली नसती. म्हणूनच इथे यामिनीने आता तिला बेशुद्ध केलं आणि त्यानंतरला चिकूचे सॅम्पल मिळवले आणि उदयदादा आणि चिकू यांचे सॅम्पल DNA साठी दिलेले आहेत आणि त्याचासुद्धा रिपोर्ट येणार होता. म्हणून मला वाटलं की हा तोच रिपोर्ट आहे आणि मी तो जाळण्याचा प्रयत्न केला. असं इकडे अमृता सगळं खापर आता इथे यामीवरती ढकलून मोकळे होते. तर प्रेक्षकांनो, आता यामीचं हे सत्य ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता यामीचं सत्य समजलेलं असतं. तेव्हा यामी म्हणत असते की हे बघा, तुम्ही सगळेजण ना या कावेरीला डोक्यावरती घ्या, तुम्ही सगळेजण कौतुक करा तिचं, पण ही कावेरी आहे ना मला वेडं बनवू शकत नाही, मला फसवू शकत नाही आहे ती. उदयदादा, तुला तुझी ही कावेरी खूपच जास्त चांगली वाटते ना? अरे पण तुला माहिती नाही आहे, कावेरीचं आहे ना बाहेर कुणाबरोबर तरी अफेअर आहे, अफेअर. सारखी कुणाबरोबर तरी फोनवरती बोलत असते आणि तू बघतोयस ना आतासुद्धा तुझ्याबरोबर कुठे नीट वागते ती. अरे कुठेतरी तोंड काळं केलं तिने, शेण खाल्लंय शेण. आणि आता हा रिपोर्ट आला ना का त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच कळेल बघा की मी जे बोलते ते बरोबरच आहे. कावेरी ही जिथे तिथे शेण खाणारी मुलगी आहे हे तुम्हाला कळेल. तेव्हा इथे उदयला इतका राग येतो. उदय आता यमुनावरती हात उगारतो आणि तिला म्हणतो, यामी गप्प बस, माझी काऊ अशी नाही आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, काय उदयदादा काऊ म्हणाले? म्हणजे इथे उदयदादांना हळूहळू काऊची आठवण येते का? असा विचार इथे कावेरीच्या मनामध्ये आलेला असतो.